नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 12 एप्रिल 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुमचा दिवस व्यापून राहील. कर्मकांडे, होम हवन, शुभ कार्याचे सोहळे घरीच करा. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता. विद्यार्थी ज्या विषयात कमजोर आहेत त्या विषयाच्या बाबतीत तुम्ही आपल्या गुरुजनांसोबत बोलू शकता. गुरूंचा सल्ला त्या विषयाच्या खोलपर्यंत समजण्यास उपयुक्त ठरेल. आज महत्त्वाचे निर्णय घेणे तुम्हाला क्रमप्राप्त ठरू शकते. त्यामुळे तुमचा तणाव वाढेल आणि तुम्ही उदासही राहाल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. उपाय: पिगी बँकमध्ये नाणे जतन करा आणि या जतन केलेल्या पैशांसह मुलांना आणि यात्रेकरूंना मदत करा. याने आरोग्य चांगले राहील. वृषभ राशी, घरातील सणांचे उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. आपल्याला अनुमान न लावता येणाऱ्या स्वभावाचा परिणाम आपल्या वैवाहिक आयुष्याला हानिकारक ठरणार नाही याची काळजी घ्या. शक्यतो हे टाळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. क्षुल्लक कडवट गोष्टींना प्रेमामध्ये माफ करा. घरातील लहान सदस्यासोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकता. वैवाहिक आयुष्य आजच्या इतकं सुखद कधीच नव्हतं याची प्रचिती तुम्हाला येईल. आपल्या प्रियला आठवणे उत्तम राहील, कारण तारे सांगत आहेत की आजच्या भेटीमध्ये काही अडचण येऊ शकते. उपाय: लाल रंगाच्या बाटलीमध्ये पाणी भरून उन्हात ठेवा आणि ते पाणी पिल्यास आरोग्यास चांगले राहील. मिथुन राशी, प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला आपल्या कामांना वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात ठेवा की घरी तुमची कुणी वाट पाहत आहे, ज्याला तुमची अत्यंत आवश्यकता आहे. थोडे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. आज तुम्ही सर्वात दूर जाण्याच्या बाबतीत विचार करू शकता. दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकता. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमच्या घरातील वातावरणात तुम्ही उपयुक्त बदल कराल. उपाय: गुळाने बनवलेला भात, डाळ, लाल फळ, गहू इत्यादी अंध आश्रमात वाटल्याने तुम्हाला कामाच्या तणावाने मुक्तता मिळेल. कर्क राशी, आज तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत भविष्यासाठी आर्थिक योजना बनवू शकता आणि अपेक्षा आहे की
ही योजना यशस्वी होईल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. मुलांसोबत वेळ कसा जातो हे कळत नाही. हे तुम्हाला आज त्यांच्यासोबत वेळ व्यतीत केल्यावर कळेल. स्वतःला चुस्त तंदुरुस्त ठेवण्यासाठी उच्च कॅलरी आहार टाळा. मुलांचे आजारपण आज तुमचा मूड खराब करू शकते. त्याच्या आजारावर मात करू शकेल असे चैतन्य प्रेमाने त्याच्यामध्ये निर्माण करा. प्रेमामध्ये कोणतेही दुःख दूर सारण्याची ताकद असते. आजच्या दिवशी रोमॅन्टिक असण्याचे संकेत प्रबळ आहेत. आज आपल्या प्रेमीसोबत वेळ घालवू शकता आणि त्यांच्यासमोर आपल्या गोष्टींना व्यक्त करू शकता. उपाय: उत्कृष्ट विकास प्राप्त करण्यासाठी कुत्र्यांना दूध प्यायला द्या. सिंह राशी, आज घरात कुठल्या पार्टीमुळे तुमचा महत्त्वाचा वेळ बर्बाद होऊ शकतो. तुमचे वैवाहिक आयुष्य साजरे करण्याच्या अनेक संधी आज तुम्हाला मिळतील. नेहमी तुम्ही आपल्या गोष्टींना योग्य मानता, असे करणे योग्य नाही. आपल्या विचारांना लवचिक बनवा. नेहमीपेक्षा आज तुमची ऊर्जा कमी आहे असे तुम्हाला जाणवेल, म्हणून अतिरिक्त कामाचा बोजा घेऊ नका. थोडी विश्रांती घ्या आणि आजच्या भेटीगाठींच्या वेळा पुढे ढकला. तुम्ही मादक गोष्टीवर खर्च न करण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. असे करणे तुमच्या आरोग्याला खराब करते. याने तुमची आर्थिक स्थितीही बिघडते. काही लोक जरुरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील, परंतु केवळ गप्पा करणाऱ्या लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. उपाय: भगवान शंकरावर पंचामृताचे अभिषेक करा आणि आरोग्यामध्ये उत्तम फायदे मिळवा. कन्या राशी, भूतकाळातील कोणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमच्या आजूबाजूची माणसं असं काहीतरी करतील ज्यामुळे तुमचा जोडीदार पुन्हा एकदा प्रेमात पडेल. आज कुणी ज्ञानी पुरुषाला भेटून तुम्हाला तुमच्या बऱ्याच समस्यांचे निराकरण होऊ शकते. अति खाणे टाळा. तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. उपाय: आपल्या दररोजच्या आहारात वेलची खा. याने तुमची समृद्धी वाढेल. तूळ राशी, या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणीसोबत घरात काही सिनेमा पाहू शकतात. असे करून तुमच्या लोकांमधील प्रेमात वाढ होईल. तुम्हाला बरेच काही करण्याची इच्छा आहे, परंतु आज तुम्ही गोष्टींना नंतर करण्यास टाळू शकता. दिवस संपण्याच्या आधी उठा आणि कामास लागा, अथवा तुम्हाला आपला दिवस पूर्णतः खराब झाल्याचे वाटेल. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल.
दीर्घकालीन प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. मुलांच्या बक्षीस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरू शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. प्रेमाची ताकदच तुम्हाला प्रेम करण्याचे कारण ठरेल. उपाय: आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी देवी सरस्वतीची पूजा करा. वृश्चिक राशी. दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे. सोशल मीडियावर गरजेपेक्षा जास्त वेळ घालवणे न फक्त बर्बादी आहे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले नाही. तुमचा आनंदी उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल. आजच्या दिवशी तुम्हाला आपल्या त्या मित्रांपासून सावध राहायचे आहे, जे तुमच्याकडून उधार मागतात आणि नंतर परत करत नाहीत. आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल ते तुम्हास हवे असेल. आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद येईल. उपाय: आपल्या चरित्र्याला कलंक लागू देऊ नका. आर्थिक स्थितीसाठी हे शुभ नसेल. धनुराशी. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यासोबत वेळ घालविणे शिकले पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही तर घरात सद्भाव बनवण्यात तुम्ही यशस्वी होणार नाही. तुमच्या जवळ पर्याप्त वेळ असण्याची शक्यता आहे. या किमती क्षणांना स्वप्नात ठेवू नका. काही उत्तम गोष्टी करणे येणाऱ्या सप्ताहासाठी उत्तम सिद्ध होईल. मनामध्ये सकारात्मक विचार चालू ठेवा. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण करतील. प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरूप येईल. उपाय: संत, भिक्षुक आणि धार्मिक आदेशाच्या संबंधित अन्य लोकांची मदत आणि सेवा करून आपली आर्थिक स्थिती मजबूत करा. मकर राशी. अन्य व्यक्तीच्या नाक खुपसण्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीशी असलेल्या तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. आपले मत विचारल्यानंतर मांडताना उगाच भीड बाळगू नका. आपल्या मतांचे कौतुक होऊ शकते. तुमचा मूड ऑफ असल्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारावर वैतागाल. आज तुम्ही आपल्या कुणी मित्रामुळे कुठल्या मोठ्या समस्येत फसण्यापासून वाचू शकाल. कामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव जाणवेल. पैसे मिळविण्याच्या नव्या संधी लाभदायक असतील.
क्वचित भेटीगाठी होणाऱ्या लोकांशी आज संपर्क साधण्यासाठी चांगला दिवस. उपाय: मंगळ रौद्र रूप आहे, यासाठी भगवान शंकराचा कोणताही मंत्र वाचल्याने प्रेमसंबंध चांगले राहतील. कुंभ राशी. आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अशा जागेत घालवणे पसंत कराल जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल. आपल्या आनंदाला व्यक्त करा, यामुळे तुमच्याने जोडलेल्या लोकांनाही आनंद होतो. मौज मस्ती मजा करमणुकीचा दिवस. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. तुमच्या ज्ञान लालसेपोटी नवीन मित्र जोडाल. सावधानता बाळगा. कोणीतरी तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू शकते. उपाय: आर्थिक स्थितीला चांगले बनवण्यासाठी तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी प्या. मीन राशी. आज अनेक असे विषय उद्भवतील ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. तुमचा एखादा जुना मित्र आज येईल आणि तुमच्या जोडीदारासमवेत घालवलेल्या सुंदर आठवणींना उजाळा मिळेल. रात्रीच्या वेळी आज तुम्ही कुणाला न सांगता घराच्या बाहेर निघू शकता, कारण तुमच्या डोक्यामध्ये काही चिंता राहील आणि तुम्ही त्याचे सोल्युशन शोधू शकणार नाही. तुमचे कुटुंब तुमच्याकडून जरुरीपेक्षा खूप अधिक अपेक्षा ठेवेल, त्यामुळे तुम्ही वैतागून जाल. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळे तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. उपाय: एका पांढऱ्या कपड्यात काळे आणि पांढरे तीळ सारख्या प्रमाणात गुंडाळून घ्या आणि उत्तम स्वास्थ्यासाठी एका बंडलला नेहमी आपल्यासोबत ठेवा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.